नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। 2026 मधल्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असे चालू घडामोडी आपण बघणार आहोत। त्यामुळे तुम्हाला एक्झाम पास व्हायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्नासोबतच आपण त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन पण बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये अनेक प्रश्नांची तयारी होऊन जाईल। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, केंद्र सरकारने केरळचे नाव बदलून कोणते नाव करण्यास मंजुरी दिलेली आहे? तर ते लक्षात घ्या, केरळचं आता नवीन नाव आहे केरळम। ठीक आहे, कलम 3 नुसार संसद जी आहे ती कायदा करून राज्याचं नाव बदलू शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतींच्या शिफारशीची गरज असते, हे लक्षात ठेवा। कंबाईनमध्ये यावरती असा डिटेलमध्ये प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर लक्षात घ्या की ही जी बैठक आहे पंतप्रधानांचं जे नवीन कार्यालय आहे ज्याचं नाव आहे सेवा तीर्थ, या कार्यालयामध्ये पार पडलेली ही पहिलीच बैठक आहे। तर त्या उद्देशाने प्रश्न आला तरी लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शपथ कोणी दिली? आता मुळात जे मंत्री लोक असतात त्यांना राज्यपाल काय करतात? शपथ देतात। सो याचं जे आन्सर आहे ते आहे राज्यपाल आचार्य देवव्रत। नाव लक्षात ठेवा, नाव मे बी विचारलं तर तुम्हाला माहीत असायला हवं। तर लक्षात घ्या, त्यांची जी शपथ आहे ती 31 जानेवारी 2026 या दिवशी झालेली आहे। राज्यपालांकडून त्यांना शपथ मिळालेली आहे। राज्याच्या या 11व्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत। तर हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। आणि त्यांना कोणती कोणती खाती देण्यात आलेली आहेत? तर उत्पादन शुल्क आहे, त्यानंतर क्रीडा व युवक कल्याण आहे, अल्पसंख्याक आहे। ठीक आहे, तर या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। वाय खेमचंद सिंह हे मणिपूरचे कितवे मुख्यमंत्री ठरले? तर हे ठरले 13वे। 2025 मध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती मणिपूरमध्ये आणि ती फायनली आता उठलेली आहे आणि नवीन मुख्यमंत्री वाय खेमचंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, मणिपूरमध्ये जे प्रमुख समुदाय आहेत ते आहे मैतेई, कुकी आणि नागा। तर मैतेई आणि कुकी या दोन समूहांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, तर ती आता उठवण्यात आलेली आहे। तर लक्षात ठेवा, वाय खेमचंद सिंह हे 13वे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना काय केलं? शपथ दिलेली आहे। ते लक्षात ठेवा। नेवाचे पूर्ण रूप काय आहे? तर नेवाचं पूर्ण रूप आहे नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन। तर हे आत्ता का चर्चेत आहे? कारण की बिहार विधानसभेमध्ये त्यांच्या 105व्या स्थापना दिवशी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। परंतु लक्षात घ्या की बिहार विधान परिषदेमध्ये 2021 मध्येच हे ॲप्लिकेशन लागू केलं होतं। याचा अर्थ काय? याचं उद्दिष्ट काय आहे? देशातील सर्व कायदेमंडळांना एकाच डिजिटल मंचावरती एकत्र आणायचं। आणि लक्षात घ्या की नागालँड विधानसभा जी आहे ती नेवा लागू करणारी देशातली पहिली अशी विधानसभा ठरली होती जी पूर्णपणे पेपरलेस झालेली आहे। पेन्नायार नदी पाणी वाटप कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे? तर रिसेंटली हे न्यूजमध्ये होतं, लवाद स्थापन करण्याची जी ऑर्डर आहे ती दिली गेलेली आहे। तर हा जो वाद आहे हा तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये आहे। तर बघा, नदीचा जर प्रवाह बघाल तर कर्नाटकमध्ये नंदी पर्वतात उगम पावून तो बंगालच्या उपसागराला जाऊन इथे मिळतो। तर या कर्नाटकमध्ये बांधलेल्या डॅममुळे तमिळनाडूने त्यांच्यामध्ये वाद सुरू झालेला आहे। पुढचा प्रश्न बघूया, सिद्धरामय्या यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक काळ भूषवण्याचा विक्रम केलेला आहे? तर कर्नाटकमध्ये त्यांनी सर्वाधिक काळ, आता अगोदर जे होते त्यांच्यापेक्षा आता त्यांनी जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून त्यांचा विक्रम झालेला आहे। जस्ट एक लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले पूर्णपणे पेपरलेस जिल्हा न्यायालय कुठे सुरू झालेले आहे? तर पूर्णपणे पेपरलेस जे न्यायालय आहे ते वायनाड केरळमध्ये झालेलं आहे, हे लक्षात ठेवा। ईसी नेटचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? बँकिंग सेवा देणे, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणणे। तर हेच आहे बघा, निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी आणि पारदर्शकता राहण्यासाठी ईसी नेटचं उद्घाटन केलं गेलेलं आहे। हे जे ॲप आहे ते इंग्रजीसह इतर 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे। पुढचा प्रश्न बघूया, AI आधारित फेशियल रिकग्निशन प्रणाली कोणत्या राज्य विधानसभेत सुरू करण्यात आलेली आहे? म्हणजे जे काही आमदार आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम या आधारे होणार आहे। तर आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्याने फेशियल रिकग्निशन प्रणाली सुरू केली आहे। वृद्धांसाठी अर्थसंकल्प सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर लक्षात ठेवा, केरळ आहे वृद्धांसाठी पहिले असे अर्थसंकल्प करणारे राज्य।
16 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो. तर स्टार्टअप इंडियाची जी सुरुवात आहे ती 16 जानेवारी 2016ला करण्यात आली होती. तर त्या दिवसाचा आठवण म्हणून ही 16 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. तर पेपरला आलं तर विचारू शकतात. भारत टॅक्सी हे कशावर आधारित प्लॅटफॉर्म आहे? तर लक्षात ठेवा भारत टॅक्सी हे एक सहकारी तत्वावर चालू केलं गेलेलं प्लॅटफॉर्म आहे. पुढचा प्रश्न, मिशन सक्षम हा उपक्रम कोणाशी संबंधित आहे? तर मिशन सक्षम लक्षात ठेवा सहकारी बँक क्षमता, ज्या नागरी सहकारी बँका आहेत त्यांच्या क्षमता निर्माणासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर RBIने 6 फेब्रुवारी 2026 द्वैमासिक चलनविषयक जे धोरण जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये रेपो दर हा किती ठेवण्यात आलेला आहे? यावरती इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न असतातच. तर लक्षात ठेवा 5.25% एवढा रेपो दर त्यांनी ठेवलेला आहे. चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स उपक्रम कोणत्या बँकेने सुरू केला आहे? तर लक्षात ठेवा हे SBI बँकेने सुरू केलेला आहे. देशातील शाश्वत ऊर्जा आणि हायटेक उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी हा एक वित्त पुरवठा आहे. म्हणजे कर्ज जे आहे ते उत्पादन क्षेत्रांना दिलं जाईल जेणेकरून देशाचा आर्थिक विकास हा होत राहील. महिलांसाठी औद्योगिक पार्क कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर महिलांसाठी औद्योगिक पार्क जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये उभारले जाणार आहे. परंतु लक्षात घ्या कर्नाटकमध्ये सुद्धा चिकबल्लारपूर जिल्ह्यामध्ये गौरीबिदनूर येथे महिलांच्या नेतृत्वाखालील नवीन औद्योगिक पार्कचं उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा आंध्र प्रदेशमध्येही होणार आहे आणि कर्नाटकमध्येही बांधलं जाणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं की पहिले 100% महिला मालकीचा औद्योगिक पार्क कुठे आहे तर ते तेलंगणामध्ये असेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 3 राज्य येथे चर्चेमध्ये आहेत, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा. परंतु प्रश्न कसा आहे त्या पद्धतीने बघून तुम्ही उत्तर द्यायचं आहे. महाॲग्रीएक्स हे काय आहे? तर हे लक्षात ठेवा कृषी डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे. हा काय आहे? कृषी डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म. AI फॉर ॲग्री 2026ची जी परिषद आहे ती मुंबई येथे पार पाडली होती आणि त्याच्यामधले हे मुख्य उपक्रम होते. तर अजून एक असा सेम प्रश्न बघा, महाविस्तार हे कोणत्या प्रकारचं प्लॅटफॉर्म आहे? तर महाविस्तार लक्षात ठेवा की शेतकऱ्यांवर केंद्रित असलेलं हे AI सल्लागार प्लॅटफॉर्म आहे. म्हणजेच काय की ई व्यापार केंद्रित AI प्लॅटफॉर्म आहे. पुढचा प्रश्न बघा, पटना पक्षी अभयारण्य. आता हे दोन्ही प्रश्न खूप रिलेटेड आहेत. पटना पक्षी अभयारण्य आणि छारी ढांड हे जे 2 ठिकाणं आहेत यांचा समावेश रामसर पाणथळ क्षेत्रांमध्ये करण्यात आलेला आहे. तर पटना पक्षी अभयारण्याला कोणता दर्जा दिलेला आहे असाच प्रश्न आहे बघा. तर रामसर स्थळांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पटना पक्षी अभयारण्य जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशामधलं हे सर्वात लहान असं पक्षी अभयारण्य आहे आणि उत्तर प्रदेशामधलं हे 11वं रामसर स्थळ आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर छारी ढांड हे सुद्धा एक आता रामसर स्थळ आहे. तर जे पटना आहे ना ते गोड्या पाण्याचं आहे, लक्षात घ्या. हे गोड्या पाण्याचं दलदलीचा प्रदेश आहे आणि छारी ढांड जे आहे ते खाऱ्या पाण्याचं खारट पाणथळ क्षेत्र जे गुजरातमधलं 5वं असं रामसर स्थळ आहे, हे लक्षात ठेवा. लिव्हिंग रूट ब्रिज कोणत्या राज्यात आहे? नागालँड, आसाम, मेघालय की मणिपूर? तर याचं उत्तर आहे लक्षात ठेवा मेघालय. का चर्चेत आहे? तर हे युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा याला दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव हा ते सादर केलेला आहे. लक्षात ठेवा हे जे पूल आहे हे बायो इंजिनिअरिंगचं उत्तम असं उदाहरण आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणता देश अधिकृतपणे पॅरिस हवामान करारातून बाहेर पडला? तर लक्षात घ्या अमेरिका जो आहे तो या करारामधून बाहेर पडलेला आहे. तर पॅरिस हवामान करार काय आहे किंवा अमेरिकेचं काय सीन आहे हे आपण बघूया. पॅरिस करारातून बाहेर पडण्याची ना अमेरिकेची ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा 2020 मध्ये ते करारातून बाहेर पडले होते, मग 2021 मध्ये पुन्हा सामील झाले आणि आता अगेन त्यांनी एक्झिट घेतलेली आहे. तर लक्षात ठेवा की अमेरिका हा पॅरिस हवामान करारातून 2दा बाहेर पडणारा एकमेव देश असा ठरलेला आहे. तर नक्की हा पॅरिस करार आहे काय? तर पॅरिस करार हा हवामान जे बदल होता त्यासंबंधीचा हा करार आहे. तर याचा जो स्वीकार आहे तो 12 डिसेंबर 2015ला COP21 मध्ये करण्यात आला होता आणि तो पॅरिस या ठिकाणी भरवण्यात आला होता. तर याची जी अंमलबजावणी आहे ती 4 नोव्हेंबर 2016 पासून लागू झालेली आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात, कंबाईनला नक्की यावरती प्रश्न पडू शकतो. तर UNFCCC याचा फुल फॉर्म सुद्धा विचारतात. ही संस्था आहे ज्यांनी हे
करार घडवून आणलेला आहे. तर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज, कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, हे लक्षात ठेवा. तर त्याचा जो उद्देश काय आहे, तर जागतिक तापमान वाढ जी आहे ती नेहमी 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे आणि शक्य असेल तर 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे. तर पॅरिस जो करार आहे त्याच्या कलम 28 नुसार कोणताही देश या करारामधून बाहेर पडू शकतो, म्हणून अमेरिका सतत बाहेर पडत आहे. राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर लक्षात ठेवा केरळ जे आहे त्यांनी आपल्या राज्याचा सूक्ष्मजीव घोषित केलेला आहे. तर पुढचा प्रश्न बघूया, केरळने कोणत्या सूक्ष्मजीवाला, आता जो प्रश्न होता तो बघा की कोणत्या सूक्ष्मजीवाला त्यांनी राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेला आहे, तर तो आहे बॅसिलस सबटिलिस. ठीक आहे. केरळची इतर आपण कामगिरी बघूया की स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणं. केरळचं असं खूप आहे ॲक्च्युली, त्यावरती बरेच प्रश्न बनू शकतात. तर स्वतःची इंटरनेट सेवा के-फॉन नावाची स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारं केरळ पहिले आहे. त्यानंतर जल बजेट स्वीकारणारं सुद्धा पहिलं राज्य आहे. संपूर्ण डिजिटल बँकिंग सेवा लागू करणारं सुद्धा पहिलं राज्य केरळ आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, चंदीगडने कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित केलेलं आहे, ब्ल्यू मॉर्मन, स्ट्रिप टायगर बटरफ्लाय, मलबार बँडेड पिकॉक का कैसर-ए-हिंद. तर चंदीगडने स्ट्राईप टायगर बटरफ्लाय याला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. ॲक्च्युली हे केंद्रशासित प्रदेश आहे, तर त्यांनी हे घोषित केलेलं आहे. तर इतर राज्यांची सुद्धा फुलपाखरे तुम्ही लक्षात ठेवा, जसे की महाराष्ट्राचं तुम्हाला माहिती असेल ब्ल्यू मॉर्मन, उत्तराखंडचं आहे कॉमन पिकॉक, कर्नाटकचं आहे सदर्न बर्ड विंग. तर जोड्या लावायला आला प्रश्न तर येऊ शकतो. केरळचा आहे मलबार बँडेड पिकॉक, तमिळनाडूचा आहे तमिळ योमन, अरुणाचल प्रदेशचा आहे कैसर-ए-हिंद, गोवाचा आहे मलबार ट्री निम्फ आणि जम्मू काश्मीरचा आहे ब्ल्यू फॅन्सी. तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे बघूया आपण, स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर कुठे विकसित केलं जाणार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. मागे याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने होता ते मी तुम्हाला सांगते. पोर्ट ब्लेअर, माया बंदर, कोची का विशाखापट्टणम. तर याचं उत्तर आहे माया बंदर, अंदमान आणि निकोबार इथे. हे कुठे आहे माया बंदर, तर अंदमान आणि निकोबार येथे स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर विकसित केलं जाणार आहे. ॲक्च्युली हे जे आहे ना ते PMMSY म्हणजे ते मत्स्य संपदा जो कार्यक्रम होता त्या अंतर्गत याला फंडिंग केलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. 2026मध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचं कितवं स्थान आहे, तर भारताचं स्थान लक्षात ठेवा हे 75वं आहे. तर जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट, तर हेनले पासपोर्ट इंडेक्स म्हणजेच काय, तर विजामुक्त प्रवेश जो आहे तो किती देशांमध्ये आहे त्यानुसार रँकिंग केली जाते. तर भारताचा 2026मध्ये 75वा रँक आहे. तर जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट लक्षात ठेवा सिंगापूरचा आहे. तर तुम्हाला याच्यावरती सुद्धा सेपरेटली प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जापान आहे, दक्षिण कोरिया यांना 187 देशामध्ये विजामुक्त प्रवेश आहे आणि सिंगापूरला 192 आहे. त्यानंतर स्वीडन आणि UAE यांना 186 देशामध्ये आहे. शेवटचं जे स्थान आहे हे सुद्धा लक्षात ठेवा, विचारू शकता, अफगाणिस्तानचा आहे. ठीक आहे, त्यांना फक्त 24 देशामध्ये असा प्रवेश आहे. ठीक आहे. तर परीक्षेत असा प्रश्न बनू शकतो की हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे त्याची जी सुरुवात जी आहे ती कधीपासून झालेली आहे, तर सुरुवात लक्षात ठेवा 2006 पासून झालेली आहे. तर भारताला लक्षात ठेवा 56 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश आहे. तर ही एक्स्ट्रा माहिती आहे, एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत हे. आय होप तुम्हाला खूप युजफुल वाटले असतील. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे.